मंडळी मंडळी आता टेन्शनला घाबरायचं काही एक कारण नाही. कारण टेन्शनच्या दादागिरीला चाप लावण्यासाठी तुमच्या स्क्रीनवर एंट्री झाली आहे हास्याची. कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, वाट चुकलेल्या ट्रेकर्सना वाट दाखवण्यासाठी धावून आले 2 पुण्यात्मे. बघूया त्यांनाही वाट दाखवताना ते आपल्यासाठी हास्याचा कुठला महामार्ग खुला करतायत ते. ए मोरे, काय रे? अरे काय लागा पावसा पाण्याची गडबड चाललेली का काय कळण झाले. बसा की वाज निवांत बसा. चहा पाच तू स्पेशल मध्ये एकदम बसा. नको चाय नको. का हो? बायकोकडे जायचंय. का हो? काय रात्रभर पाऊस केवढा पडतोय, थंडी केवढी वाढलेली आहे. मग बायकोकडे जाल. तसं नव रे. पाऊस पण लय पडेल असं वाटतंय आता. जाऊ ना खाली. वय रे, लयच भरलाय. हा. पावसाचा अंदाज घेतो मगच निघतो. तेच म्हणलं, वाचा निघून निवांत. काय उपयोग नाही. हो दादर चौपाटीवर बसलो असतो तर चाललं असतं. एवढं वर टेकडीवर यायची गरज नव्हती ना आपल्याला. हे बघ, इकडे चहा पिऊया चल. बस. ते सॉक्स ओले झालेत. शी बाबा शी. काय चाय देऊ का? न. हा द्या थोडासा द्या. चहा द्या. ए बाय, नाव काय तुझा? मी सतलज. कोण? सतलज सतलज. मग इथं बसून काय करतेस तू? व्हायला पाहिजेस का नाही? म्हणजे सतलज नदीचं नाव आहे ना, म्हणून बाकी काय नाही. आणि तू तू कोण रे? निर्झर. बर इथं पावसा पाण्यात काय करता? वाय थंडी केवढी पडलेली आहे. अरे ट्रेकिंगला आलो होतो आम्ही इथे. खाली बाईक लावली आणि वर तसंच चालत येत होतो. तर तिकडे वर अजून दरड कोसळली म्हणून मध्येच अडकलोय आता. वर जाऊ शकत नाही आणि खाली जायचं तर एवढं धुकं आहे काय दिसतच नाहीये. ऐका ना, काय? खाली जायचा आम्हाला रस्ता सांगा फक्त. म्हणजे आम्ही कसं खाली जाऊ नीट फक्त. त्याच्यात अवघड काय आहे? हा. तुम्ही वाय जसं पुढे गेलो का नाही, हो. तर धुते हाताला वालायचा. तसाच पुढे जायचा. अगदी अगदी सरळ गेली. हा. हा गेलो की तुम्हाला लिंबूवाडी लागेल. लिंबूवाडी. लिंबूवाडी तिथं माझं घर आहे. तर तिथं माझ्या बायकोला निरोप द्यायचा की मोरे 2 तासानं उशिरा येतील. काय समजलं? तुमच्या बायकोला निरोप देण्यासाठी आम्ही वर नाही चढलेलो एवढं. नाही नाही, त्याच मार्गाने जाणार आहो ना, म्हणून म्हटलं, बाकी काय पण नव्हतं. आम्हाला घरही माहित नाहीये तुमचं. ते कळलं. लिंबूवाडीत गेलो की कळलं तुम्हाला. माझ्या घराजवळ गेलो का नाही, तर तसंच आणखी पुढे वायच गेलो हा, की तुम्हाला वाटेल धुते हाताला वालायचा. पण तिकडे वालायचा नाही. नाही नाही नाही, खाते हाताला वालायचा. हा. खात्या हाताला असं वल्ल वल 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 वल्ल 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 की परत धुते हाताला वालायचा. अच्छा. हा, तर मग सरळ गेलो की तुम्हाला एक नंदी लागेल. नंदी. पाण्याची असते नाही काय, पाणी होता नाही काय, झुलझुल. नदी नदी. नदी 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 म्हणतात. नदी लागेल. नदी आहे. त्याच्या कडेकडे जायचं. काय समजलं? ए मोरे, काय रे? लय छान आहे लागा तुम्ही. काय? हा, अरे नदीला ओवळ केवढा मोठा असतोय. त्याच्या आईला धुत्या हातानं नदीत जातेली धुयाला बी काय राहायचं नाही असनी. बोड्या बी गावायचं नाही तर तुमच्या माहितीये का तुम्हाला? ए बाबा, बॉड्या वगैरे काय सांग. आणि मग नदीचा ओवळ केवढा आहे. मी काय सांगतोय, तुम्ही एक काम करा. इकडं दुत्या हाताने गेला का नाही तुम्ही, की वेतोबाची टेकडी लागेल. वेतोबाची टेकडी. हा. वेतोबाच्या टेकडीला वळसा घालायचा आणि वरच्या अंगाला जायचं. वरच्या वरच्या अंगाला तिकडून खाली जायचा रस्ता आहे. अच्छा. वरच्या अंगाला गेले की तिथं बी एक वळसा हाणायचा आणि मग सरळ जायचं पुढं. अच्छा. नाही नाही, मारा वलसा मारा. हा. चिखल केवढा आहे तिथे. और हिंसा एक पाय जरी टाकला तरी अख्खाच्या अख्खा माणूस जातो का नाही आतमध्ये? काय बापरे. नाही. तुम्ही राहणार आहो काय? नाही नाही, मी तर हो का? असं मग चिखलात रुतून जाल. नको नको. हो, 12 वेळांची बॉडी पण नाही गावायची. काय समजतं? तुम्ही ओय, बॉडी मोरी. वगैरे काय म्हणताय? चिखल केवढा आहे तिकडे ना बघ. आणि तिकडे नदीत गेल्यावर बुडाली म्हणजे मग काय कराल? हे नदीत कशी बुडतील याड्या? अहो नदीला फोर्स एवढा आहे 2 मिनिटं बी टिकायचं नाही. तुम्ही दोघं माहितीये का तुम्हाला? मला सांगशील? घाबरवताय आम्हाला. हा म्हणजे घाबरवू नका आम्हाला. नाही safe- एक मिनिट. हा, तू मला सांगशील? काय झालं मग? साताऱ्यावरनं आला आणि मला अक्कल शिकवतोय. 7 वर्ष झालं राहतोय तुला का डोंगराव या. मला सांगताय होय तुम्ही? चहा द्या ना आम्हाला. चहासाठी आम्ही इथे बसलो होतो. या, आता बसा, विसरलात तुम्ही. बसा, बसा, बसा. बसा, बसा, बसून घ्या, special मध्ये बसून घ्या. चहा पाजतो तुम्हाला. हो. बसा. थंडी वाजते. आणि गरम देसरच आहे. चहा गरमच द्यायचा नाही, असतो. मला मग थंड दिली होती म्हणून म्हणालो. बघा काय नव्हतं. ऐका ना दादा, काय झालं?
कुठल्या वाट्याने गेलो तर आम्ही सेफ जाऊ, आमचा जीव जाणार नाही एवढं सांगा फक्त. तुम्ही ना डायरेक्ट लिंबूवाडीकडनं जा. लिंबूवाडी हा. तिथं माझं घर लागेल. तिकडे तुमच्या बायकोला सांगायचं तुम्हाला 2 तास उशीर होणार आहे, सगळं कळलं. पुढे पुढे अरे, कसं काय जायचं ते सांगताय सांग. तुम्ही? अहो लिंबूवाडीत गेलो नदीत बुडणार नाहीत काय पोरं? अरे एवढ्याच काय नदीत कसं पुरती? बुडणार नाही तर काय मग? नाही छे, न- गुन्ह्यात मी सांगतो. तसेच वाहत वाहत जर खाली गेले मग काय कराल? म्हणजे मोठा धबधबा आहे पुढं. धबधबा कुठल्या कुठं जाल कळायचं नाही तुम्हाला. आम्ही एवढ्यावर कधी आलो? मग- धबधबा आहे तिकडे. लय लांब जाल धबधब्याचं तुम्ही. सांगतच लय. नाहीये. आणि सगळ्यात डेंजर म्हणजे काय माहितीये का? हा. ह्यावेळी की नाही वरच्या अंगाने 4 मगरी आले ते. मगरी आहे तिकडे. मगरी हे पण आले. जाऊयात, मला बघायच्यात मगरी बघूयात. त्या दिवशी काय झालं माहितीये का? एक जण पवत पवत वरनं गेला, हा. येताना एकाच हाताने पवत आला. आया. का? एका हाताने का? ते बांधला हात. धुता हात मगरीनं खाल्ला ना, मग खात्या हातानेच पवत आला होता. लय डेंजर मगरी आहे त्या. तुम्ही या मगरीच्या रस्त्यात आम्हाला पाठवत होतात नदीत ना? पहिल्या नव्हत्या मगरी, आता आली असतील. आता पण आम्ही नाही. आत्ताच जातोय ना? हो. आम्ही पहिले जातोय. ए, ऐका पाहुणं, सुखरूप जाऊ असं नसतं माझा सांगा. ह्यांच्या नादाला लागू ना. ही येड माणूस आहे. मी सांगतो तुम्हाला, तिकडे तुम्ही त्या वेतोबाच्या टेकड्याकडनं गेला का नाही, खात्या वळसा हाताने घालून, हा. जायचं, वळसा हा, घालायचा. वळसा घालायचा, हा. वरच्या अंगाला जायचं. वरच्या पण तिकडनं खालच्या अंगाला जाता येतं, वरच्या अंगाला जाऊन. जा तरी आधी. हा. तीच विचारत आहे परत तुम्ही. जावा तुम्ही, कळणार बरोबर तुम्हाला. एकदम व्यवस्थित जाताय तुम्ही. नाही जातील, जा व्यवस्थित जातील. हा. जा जा चांगला वलसा मारून जा. हा, वळसा मारून. हो पण जातील नर्मदा काकू पकडते बघा यांना. नर्मदा काकू कोण आहे आता? काय आहे ती टेकडी आहे ना, तिथं ना एक छोटासा धबधबा आहे. परत आपण केवढ्यावर आलोय मला धबधब्यात म्हणूनच आलोय. थांब जरा. तिथं धबधबा आहे तर काय ती नर्मदा काकू आहे ना, तिला सवय होती सकाळी लवकर उठायची, धुनी धुवायची आणि धबधब्याखाली आंघोळ करायची. ते रामगिरी गंगा मैली तिने पिक्चर बघितला नव्हता ना. हो हो त्याच्यामुळं ना तिला त्या धबधब्याखाली आंघोळ करायला आवडायची. काय समजलं? अच्छा. आणि नुसती आंघोळ नाही हा, मग आंघोळी करताना सुन साहेब असून असं गाणं पण म्हणायचे. गाणं फिल्मी होती नर्मदा. हो फिल्मी होती. तर काय झालं, ती एकदा ना त्या धबधब्याखाली आंघोळ करीत होती अच्छा. हा. आणि वरनं दरड कोसळली. बापरे. एवढा जो मोठा दगड आला, सुन साहेब सुन जागेवर चिराडली. बेकार. जागेवर जागच्या जागी पण खाला. आता ए, ए, आता आता ती चिरडली आहे ना म्हणजे आता ती गेली आहे ना? नाही गेली मज, तिचा वावर आहे त्या एरिया. हाय, हाय, हाय. भूत आहे का? मग लावसट झालेली आहे. आणि असं 4 वाजता वगैरे येते तिला असं काही नाही 4 रात्री वाजता ते- काय संध्याकाळी वाज तिकडे गेलो ना तर तुम्हाला ऐकायला सुन साहेब असून नाही. तिचा आवाज आहे का अरे, भूताचा रस्ता सांगता तुम्ही इथे कधी येतात संध्याकाळी वगैरे भूत येतात आपण आपल्याला काय काय करायचं? काय आहे तर काय करायचं? तुला आम्ही माहिती आहे मला, सांगतो पण एवढं भीती तुम्हाला. वाटते. हे बघ, मी मुलगी आहे. बाई, चाय दे, चाय दे. ऐका ना दादा, काय झालं? इकडे कुठे जवळपास हे हॉटेल वगैरे आहे का जिकडे आम्ही आजची रात्र राहू शकतो असं? कुठला भुरीचं हॉटेल? इथं हॉटेल कुठला आहे? डोंगरावर कसं आले नाही वाटेल? पण डोंगरावर नाही आजची रात्र थांबून आम्ही उद्या सकाळी जाऊ पहाटे म्हणतोय. पहाटे आम्ही निघून जाऊ. घर आहे माझ्या खाली, हा. मी तिकडं सोय करू शकतो तुमची, नाही असं नाही आहे. पण माझी बायकोला एक काजा काय हा. म्हणजे ते म्हणेल परक्या माणसानं कुठे घेऊन आलं, आमचं केवढं वांदे होते, बाकी काय नाही. 501 रुपये तुम्ही दिलं ना तर काही ती नाही म्हणायची नाही. देतो ना 500. हा म्हणजे रात्री तुम्ही राहू शकता. आणि मग माझ्याकडे जेवणाचा व्हायचं नाही हा. मला जेवायला घाली ना, तुम्हाला कुठं घालणार आहे? थोडंसं तरी जेवायला- जेवणाच टेन्शन घेऊ नका. जेवणाची सोय मी करतो. फक्त काय आहे, त्याचे 300 रुपये होतील. देतो ना, देतो 300 नाही रुपये मग तसं पाहुण्यांकडनं घेत नाही मी तसं नाही, नाही, हरकत गावात. साहित्य आणायला लागते ना. हरकत नाही, हरकत आई पण साहित्य करत आणायला नाही लागते एवढं. त्यामुळं. माझी आई पण एवढं करत नाही. ऍडव्हान्स द्या मग हो, काहीतरी साहेब. थोडंसं. घ्या गरमागरम चणे शेंगदाणे. पावसात चणे शेंगदाणे खाऊ तुझे. ठीक आहे. एक मिनिट दादा, तुम्ही आता इथून आलात? हा. इतक्या खालून इतक्या धुक्यात वगैरे कसं काय आलात तुम्ही? हो नाही 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 नाही. एवढं काय खाली बिली नाहीये. अहो हे बघा, ही पायवाट धरून तुम्ही अशा सरळ चालत गेलात ना, एक 10-15 मिनिटावरती पोहोचाल तुम्ही. नक्की. पण हे म्हणत होते इथे एक काहीतरी एक धबधबा आहे आणि एक कोणतरी नर्मदा मावच्या स्किटमध्ये सगळ्यांची नावं नद्यांवरनं काय आहेत मला कळत नाहीये. तिकडे आहेत का? अहो कुठे यांच्या नादी लागताय? काय नाही इकडे आजूबाजूला एक नाला आहे, त्याच्यात पण जेमतेम 4-5 बेडकं असतील. बेडका आहेत? हा. बेडकांना मी नाही घाबरत. म्हणजे इकडनं 10 मिनिटात आम्ही असं खाली गेल्यावर पोहोचू ना? पोहोचू? हो 10 मिनिटात. नक्की. हो. तुमच्यावर विश्वास ठेवू मी. हा. फक्त तेवढे चणे शेंगदाणे. घे.
थँक्यू हा, देवासारखी भेटलात तुम्ही. थांब थांब हे घे. देऊन टाक. हे घ्या 200 रुपये सुट्टे नाहीत पण थँक्यू सो अरे. मच. चल सांभाळून चल. सॉक्स ओले आहेत माझे. ए ते रोहित्या होणारच मस्त गरमागरम चाय टाक चल. कुठं तोंडावर टाकू का? गिरायक गिरायकाला अरे अरे मस्त झाला परफॉर्मन्स बघा प्रसादा. वातावरण निर्मिती फार उत्तम केली तुम्ही सगळ्यांनी मिळून की तो पाऊस ती थंडी ती किती उंचावरती टेकडी असेल आजूबाजूला तसं काहीही नसताना केवळ तुमच्या बॉडी लँग्वेजवरनं आम्हाला असं लिटरली वाटत होतं की तिथे किती थंडी असेल. वंडरफुल. म्हणजे आपला मंच हा फक्त ह्युमर निर्माण करण्यापुरता मर्यादित नसून ॲक्टर सर्वांगीण कसा घडेल याच्याकडे आपल्या सगळ्यांचं बारीकाईने लक्ष असतं हे याचा मला फार आनंद होतो. वंडरफुल. बॉडी लँग्वेज सगळ्यांची फार अप्रतिम होती. नाईस. थँक्यू गाईज. अत्यंत चुकीचा आणि वाईट प्रयोग झाल्यामुळे एका नाटकाचा दिग्दर्शक अतिशय संतापलाय. बघूया या संतापाची कारणं आणि त्याचे परिणाम जे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले हास्यकर्मी. वा कमाल झाला श्रमेश पुढे. मजा आली तुम्ही भारी कडक झाला कडक झाला कमाल झाला. कडक झाला कडक कडक झाला. प्रिया भारी केलंस. हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बसा बसा बस 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 बसा बसा भारी झालं का नाही? बसा तिकडे जाऊन बसा. ए निल्या स्टेजचे माईक बंद कर रे. प्रिया ना हा, तिकडे बस तिकडे खाली बस. काय खायला वगैरे हवंय? हा खायला वगैरे मावाला भूक लागली. हा? चहा मिळाला मस्त कडक. चहा अजून काय? समोसे मिळून सांग बाळू मामासने घेऊन येतील ती. आणि सर ते लाल चटणी असेल ना गोड तर अजून मजा येईल. पेप्सी पण पेप्सी पाहिजे पेप्सी हा, पाहिजे. ती चुपायची. हा पाहिजे पाहिजे. का नाटकात एवढी माती खाऊन पोट नाही भरलं तुमचं? हा काय काय चांगलं झालं की. हा चांगला प्रयोग होता सावत्या? मला वाटलं असं म्हणजे. तुला वाटलं? तू कोण आहेस वाटणारा? अत्यंत फालतू प्रयोग झालाय. फालतू दळभद्री प्रयोग. चुका काढायला मी 2 चुका लिहिल्या नंतर वाईट एवढंच लिहिलेलं आहे. पोटावर मी नाटक असं लिहून उभा राहिलो असतो ना तरी होल्ड झालं असतं ते. कळलं का? किती घाण केलात रे तुम्ही. किती घाण केलं. आणि आजचा प्रयोग माती केला तरी तुम्ही. मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलेलं आज महत्वाची लोक येणार आहेत. बाबा सरंभळकर येणार आहेत आज. कोण आहेत? कोण आहेत ते माहितीये? नाही. अरे थोर समीक्षक आहेत ते. इंटरनॅशनली अक्लेम्ड समीक्षक आहेत. जागतिक रंगभूमीवरचा अभ्यास आहे त्यांचा. कळलं का? बर्लिनला आता जो ड्रामा फेस्टिवल होणार आहे ना तर भारतातनं कुठलं नाटक घेऊन जायचं हे ते डिसाईड करणार आहेत. आणि तुम्ही आज माती खाल्लीत. हा मस्त छान करा अजून. सर तुम्ही एवढं भडकलात काय चुकलंय सर आमचं? ओ माय गॉड. ये बस सांगतो. ये बस बसतोय. चल तिकडे. बसतोस मी सांगितल्यावर. बस तिकडे नको बसूस. तिकडे माती खाल्ली आहेस तू. बाजूला हो. तिकडे बस. तिकडे काय असतो तुझा रोल? काय असतो रे? काय करतोस तू सीन मध्ये? काय करतोस सांग. कश उभं राहून कोण जज आहे मी? हा सुप्रीम जज आहे मी. बस मान देतोय. कोण 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 असतोस तू? सांग ना. काय करतोस तू? केळं खातो सर. केळं खातोस तू सीन मध्ये? घरातल्यांनी कधी केळं नाही खाल्लं का रे तुझ्या? हा कसं कसं कुठे गेलं ते? कसं केळं खातोस तू? असं हे असं अख्खं ओपन करतोस आणि हे असं इथे लटक. असं काय? कोण आहे? माकडं बरी रे तुझ्यापेक्षा. असं कोण केळं खातं? मूर्ख कुठला. सर, तरी- काय 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 एक मिनिट. तू कोण आहेस? कोण आहेस तू नाटकात? सांग मला. प्रधान. स्मगलिंग करतोय आपण? मोठ्याने बोल ना मग. प्रधान असतो. मारेन.
आणि तुझा हा बालनाट्य थांबवा. थांबव. कुठला प्रधान असतोस ना तू? हा, मग हे असं असं खाशील, हे प्रधान असं खातात. आणि एकच एंट्री आहे ना तुझी, दोनदा कशाला घेतलीस? पहिल्या अंकात का आलास तू? दुसऱ्या अंकात आहे ना? सर मी विंगेत तयार होतो, हा. मागून विराज एंट्री असं बोलला म्हणून मी स्टेजवर आलो सर. अरे त्या विराजचं नका. विराज, विराज, सर. विराज कुठे आहे? कुठे आहे विराज? सर तो घरी गेला, त्याचा घसा सुजलाय. कसा सुजलाय त्याचं का ऐकता तुम्ही? मला कळत नाही यार तुमचं. तू जो दुसऱ्यांदा एंट्री घेतलीस ती काय घेतलीस बने? काय घेतलीस? मोबाईल घेऊन सेल्फी काढत आलास तू? हा, असा आलास तू विंगेत ना का? ऍक्च्युली काय झालं सर, स्मगलिंग करतोय का आपण? मोठ्यानी बोल. ऍक्च्युली काय झालं सर, आगाऊपणा करतोस? नाही सर, सर खरंच ऍक्च्युली मला काही काम नव्हतं म्हणून मी बोललो एक सेल्फी घ्यावा म्हणून विंगेत राहिलो, तर सर लाईट येत नव्हता म्हणून 2 पावलं मागे आलो तर स्टेजवर आलो चुकून सर. ना कोण तुमचे ना मोबाईलच काढून घेतले पाहिजेत. हा हॅलो आणि तो एक लाईट वाला एक. हा हा ते हा, passing ये पाठवलंय ये मी, ये हो, हो. ये कोण आहे हा? थांबू हा कोण आहे? सर लाईटमन आहे आपलं, लाईटमन. मलाच काय सांगतो, डिरेक्टर आहे मी, मला माहिती आहे तो कोण आहे. लाईटमॅन आहे मी. लाईट. अरे ए दत्तू, इथे इथे हा एक मूर्ख, तो एक मोबाईल घेऊन बाहेर आला, त्याच्यावर तू लाईट दिलास? हा सर ते त्याचे पैसे नाही लागणार सर. अरे पैशाचं दत्तू, अरे नाटकाचा विचार करा, नाटकाचा विचार करा ना रे, नाटकाचा विचार करा. सर सर जाऊ दे ना, चुकलं सगळ्यांचं, सॉरी. एकदा सॉरी करा ना. तू ना राजा, सॉरी हा शब्द काढून टाक आयुष्यातनं. हा, मी तुझा खून करतो आणि तुला सॉरी म्हणतो, चालेल? नको सर, नको ना? नको. तू काय करतोस नाटकात? सर मी मेलेला माणूस. हा? सॉरी, विषप्रयोग होऊन मेलेला माणूस. काय खड्ड्यात जाऊन मेलेला असशील? मेलेला माणूस आहेस ना, प्रेत आहेस तू ना. हा, नुसता पडलेला असतोस ना. मग नीट झोप ना. हा, असा 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 झोप. मेलाय, आपल्याला 2 तास झोपायचं आहे, तर कम्फर्टेबल पोझिशन घ्यावी. पण आपण रिहर्सलला नसतो. मरायचंच तर आहे ना सर, पडूनच तर राहायचं ना. मी प्रयोगात करेन ना. प्रयोगात असं का पडलास? हे कशाला? का हे का आला असं पडला होता? 15 मिनिटानंतर इथे कळ आली आणि धड पडलास खाली. सर माझी चूक नाहीये सर. मी बोलतोय ना, सर माझी मी बोलतो आहे. माझे ओठ हलतायत म्हणजे मी बोलतो आहे. सर मला वाटतं फट दिलीत मला. तुझी फट काढेन मी, बरोबर? बरं, पडलास ते पडलास ते पडलास, ठीक आहे, चल, बॉडी पडू शकते, तर तसाच गप्प पडून राहा ना. उठून सॉरी सॉरी असं म्हणालास आणि परत झोपलास. आणि असं तू 4 वेळा केलंस नाटकात. 4 वेळा. रमेश, सेट बघ काय आहे आपला. बघ, पिरियॉडिक नाटकाचा सेट आहे, पिरियॉडिक नाटक आहे, तर सॉरी असं म्हणतोस तू? सॉरी? नशीब थँक्यू नाही म्हणालास नंतर. मूर्ख कुठले. आणि सावत्यात काय झालं सर? काय झालं? तो काय कमंडलूतनं मोबाईल घेऊन येशील तू? सर मागच्या प्रयोगाला मोबाईल गेलाय माझा. तुम्ही बॅगेत ठेवायला लावता, गेला चोरीला. आपण प्रायव्हेट नाटक करतोय, पेमेंट तरी मिळतं का? कसं नवीन मोबाईल घेतला, मग कुठं ठेवायचं कळत नव्हतं, मग त्या भांड्यात ठेवला आपला असं. अरे पण मग स्विच ऑफ तरी करायचास. वाजला ना तो. पप्पांचा फोन आला होता. काय? पप्पांच्या फोनला काय रिंगटोन ठेवली आहेस तू? तुझी चिमणी उडाली, भूर माझा पोपट बसायचा. Just सांगतोय. साधू आकाशवाणी करतो आणि आकाशवाणी काय होते? तुझी चिमणी उडाली, फुरफुर माझा पोपट पिसटला. ही आकाशवाणी होते? कुठलं नाटक बसवतोय मी? हे काय फॉर्मचं नाटक आहे? बोल बोल, ते काय केलंस तू? तपश्चर्या कशी घेतलीस दाखव बरं. आ? नाही, तपश्चर्येला कसा उभा होता सावत्या ते मला दाखव. आत्ता दाखव. बघा बघा, दिसत नाहीये? बघ बघा, साधू गोव्याच्या चड्डीत. तपश्चर्या नको आता कशाला झाकतोस? आता दाखव. नाही दाखव ना, दाखव काय आहे. हा, नारळाची झाड, बोट, मासे. हा, तपश्चर्याला उभ्या राहिलास, निम्म गोवा बाहेर आला तुझा तिकडनं. काय सांगणार आहेस
तू ऑडियन्स ना? काय आहे? ह्याला काय लॉजिक आहे? इकडनं चड्डी दिसते, काय लॉजिक आहे ह्याला? गोळवर आणली ती. हे तू ऑडियन्स हे काहीतरी द्या ना. मला मारायला का नाही इथे काही? चिडू नका तुम्ही. सर बोलली सर माझं कसं झालं सर? त्या खळ्यांमध्ये खडी टाकून टाकून बुजवेन मी त्या. बंद कर त्या खळ्या दाखवून दाखवून कामं मिळवणारी तू नटी. तिकडे बस, बस तिकडे. काय तुझं? माझं कसं झालं सर? असं झालं तुझं. राणी नेत्रावती अख्खा वेळ नाटकात गॉगल घालून बसली होती. का? सर माझ्या लक्षात आलं, मी प्रवेश घेतल्यावरती मला कळलं की आपण स्टेजवर गॉगल घालून आलोय, पण तेवढ्यात लाईट आले. ते रिला करताना तुम्ही प्रयोगाच्या आधी ते थांबवा. नाही सर, सर विराजने घेतला होता गॉगल आणि तो देत नाही मग 11 रुपये घेतल्याशिवाय. त्यामुळे मग असं. विराज काय काम करतो आपल्या नाटकात नक्की? तो काय करतो नाटकात? काय कामाचं नाही. इकडं दोन्हीकडून शिवून ठेव. येते करायला. आज करायला लागते मला मग. काय कामाचं आहे ते? बरं. तुझा बरमोडा मला नाही घ्यायची आहे रे. सर मला ना जबाबदारीच घ्यायची नाही तुमची. सर 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 असं नका बोलू सर. मी बोलतोय ना. ओ हलतायत ना माझे. सर मला वाटलं फट मिळाली. अरे मला जा ना तुम्ही जा. सर, तुम्ही ऐका माझं. आता जे येतील ना सरंबळकर आले की त्यांना ओंकार राऊत कुठे आहे असं त्यांनी विचारलं तर माझं नाव सांगायचं नाही. मी आहे ओंकार राऊत असं सांगायचं नाही. तुम्ही ह्याला घ्या, ह्या दत्तूला घ्या. दत्तू ओंकार राऊत आहे. ओके. सर सॉरी सर. तू नको का बोलूस बाई, तू नको बोलूस. कुठलं नाटक? इजिप्शियन मम्मी वाटतेस तू भारतातल्या नाटकात. दत्तू मी आहे. दत्तू मी आहे. सर मी सर काय ते? सर चल रे, चल तिकडे. सर ऐक. एक्सक्यूज मी. नमस्कार, मी बाबा सरंबळकर. हा सर नाही, हरकत नाही. मला तुमच्या नाटकाच्या संपूर्ण संचास भेटायचं होतं म्हणून मी वर आलो. सर मी हे सांगायला आलोय की मला पश्चात्ताप होतोय. मला फक्त आणि फक्त पश्चात्तापच होतोय की या प्रयोगाला मी माझ्या बायकोला आणि माझ्या मुलांना का नाही घेऊन आलो. अत्यंत अदर्जाचं नाटक आज तुम्ही सादर केलं. सर या ना बसा. सर या ना. तुम्ही सगळ्यांनी बसा. नाही प्लीज, तुम्ही सगळ्यांनी बसा. प्लीज बसा. वा 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 वा, काय ती कलाकृती. वा वा वा, काय कलाकृती. आजपर्यंत भारतीय रंगभूमीवर अशा पद्धतीचं नाटक झालेलंच नाहीये. ओंकार राऊत कोण आहेत? मला त्यांना भेटायचं आहे. हा बघा सर. हा वा 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 वा, काय नाटक बांधलंय तुम्ही. प्लीज बसा. ओंकारजी, मी हे नाटक पाहत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही जगावेगळी कलाकृती आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही हे परिणामकारक विस्मयकारक ननाट्य सादर करता, म्हणजे त्याच्यात ननाट्याची वैशिष्ट्य आहेत. म्हणजे एकीकडे असं वाटतं की नाटक घडते, पण दुसरीकडे असं वाटतं की अरेच्या नाटक घडतच नाहीये. त्याची सांगड जी काय तुम्ही घातलेली आहेत ती विस्मयकारक आहे. ती विलक्षण आहे. सर नाही, एक माफ करा जरा, मला फक्त या संचाशी बोलू द्या. मला माहितीये प्रेक्षकांना सेल्फीज हव्या असतात, पण तुम्ही प्लीज 5 मिनिट. नाही माझं झालं की तुम्ही या. तिकडे बाहेर थांबा. तुम्हाला देतो शिल्पी. सर नाही तिकडे थांबा. तिकडे जा, तिकडे उभे राहा. तिकडे तोंड करून उभे राहा. ठीक आहे. त्यांना तिकडे तोंड करून उभे राहा. जा ना. ऐका प्रधानजी, ऐका. त्यांना कदाचित फोटो स्मगलिंग हवा असेल. करतोय. स्मगलिंग करतोय. मग मोठ्याने बोल ना. तिकडे तोंड करून उभा राहा. जा बाबा, जा तिकडे जा. ए, भेटायला आले. थांबते बाबा. जागतिकचे मोठे आहेत ते. बाहेर थांबा. नाही, मला फक्त थोडंसं बोलू द्या. 5 मिनिटांनी मग तुम्ही या. तर तुम्ही बसा. कृपा सर, बसा. राणी तुम्ही बसा. मी हे नाटक पाहत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की काय आहे, जागतिक रंगभूमीचा जर आपण आढावा घेतला तर भारतीय जी काही रंगभूमी आहे, म्हणजे भरत मुनींपासून जी चालत आलेली आहे ते जे नाट्यशास्त्र आहे आणि ग्रीको रोमन थिएटर जे आहे याचा देखील मिलाप मला या नाटकात दिसतो. बापरे. म्हणजे अशा पद्धतीची नाटकं भारतात खरंच सादर केली जात नाहीत आणि त्याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला जातं दिग्दर्शक म्हणून. तुम्ही गुणवंत आहात हे तुमच्या चेहऱ्यावरून कळतं, पण तुम्ही प्रधानजी काय काम केलं तुम्ही. काय काम केलं. नाही, मला मी खरंच तुम्हा सगळ्यांचा मी चाहता झालेलो आहे. कारण प्रधानजी, तुम्ही जेव्हा तुमचा प्रवेश जेव्हा सादर केला तेव्हा तुम्ही एक प्रकाश झोत घेत विंगेतून आत आलात आणि स्वचित्र खेचलत.
मला ते फार आवडलं. ऍक्च्युली सर ते स्पॉन्टेनियसली सुचलं मला, म्हणजे मला ते कथानकाची गरज वाटली, मला वाटलं हे केलं पाहिजे आपण. वा वा वा, त्याच्यामुळे हे नाटक वर गेलं. थँक्यू सर. हा, नाही, खरंच तुमच्या त्या प्रसंगावधानामुळे हे नाटक वर आलं. ह्याच्यामुळे नाटक हो हो, कारण जर तुम्ही प्रेक्षक होतात ना, तुम्ही किती वेळा रांगेत बसला होता. तुम्हाला सांगतो, जर तुम्ही नीट लक्ष देऊन जर हे नाटक बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की एकीकडे राज्याची झालेली दुर्दशा आणि त्याच्यावरती जी काही चर्चा सुरू होती ती सगळी बाजूला ठेवून राज्याचे राज्यकर्ते म्हणजे प्रधान किंवा जे कोणी असतील ते सगळे इथे सुशेगात स्वचित्र खेचण्यात मग्न आहेत. काय सांगता? हो हो हो, तुम्हाला नाटक कळलंच नाही का? हरकत नाही, तुम्ही आणखीन 2-4 प्रयोगांना या तर तुम्हाला हे नाटक हळूहळू उमगेल. मी नाही, थांबा 1 मिनिट. मला माहिती आहे तुम्हाला फोटोज हवेत त्यांच्याकडून, पण मला 5 मिनिटं द्या, मी बोलतो आणि मग तुम्ही फोटो काढा. तुम्ही फारच आणि तुम्ही तर बापरे बाप, काय सुंदर काम केलं साधू महाराज तुम्ही. एक गोष्ट तुम्ही जी केलीत ती मला खूप आवडली, ती म्हणजे जेव्हा त्यांनी कमंडलू मधून भ्रमणध्वनी आणला, म्हणजे एकीकडे साधूची आकाशवाणी आणि एकीकडे भ्रमणध्वनी याची सुद्धा सांगड, म्हणजे पुराणातून विज्ञानाकडे जाण्याचा मार्ग. वा 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 वा. बरं, त्यात सुद्धा समर्पक असं संगीत, म्हणजे महागाई, या राज्यातली महागाई गगनाला भिडलीये, तुझी चिमणी उडाली भुर्र. त्या महागाईचं प्रतीक म्हणजे चिमणी, तुझी चिमणी उडाली भुर्र, आणि इथे जनता पिसाटली आहे, तुझं पोपट पिसाटला. वा सर, वा, काहीतरी वेगळंच कळलंय सर तुम्हाला. नाही, नाटक. नाही, मला नाही, मला थोडं हेच नाटक आहे. काय आहे असेल. हा फरक असतो, प्रेक्षक आणि समीक्षकांमधला हा फरक असतो. तुम्ही पहिल्या रांगेत बसून फक्त असं नाटक बघता, आम्ही असं नाटक बघतो. हा फरक असतो. हा फरक असतो. नाही आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा साधू महाराज स्वतःबद्दल सांगत होते, जेव्हा ते तपश्चर्येला उभे राहिले, तेव्हा त्यांच्या पोशाखामुळे त्यांनी जी एक विरक्ती स्वीकारलेली आहे ती तर दिसतच होती, पण जेव्हा ते तपश्चर्येला उभे राहिले तेव्हा त्या विरक्तीमधून हळूहळू डोकावणारी आसक्ती सुद्धा दिसत होती. अत्यानंद झालेला आहे हे नाटक पाहून. वा वा वा, हे कुठल्या फॉर्मचं नाटक मी बसून खूप आवडले. आणि या रंगभूमीवरचं संयत अभिनेत्रीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राणी नेत्रावती, म्हणजे तुम्ही. नाही नाही, तुम्ही फार सुंदर काम केलं, मला प्रचंड आवडलं. मला फक्त एकच मिनिट, मला फक्त एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्या. हो, सर. मला सांगा, तुम्ही जेव्हा तुमच्या डोळ्यावर तो चष्मा लावला तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार होते, तुमचं वर्किंग काय होतं ते मला जाणून घ्यायला आवडेल. सांग. सर, मी एक स्त्री आहे. वाटलंच, मला वाटलंच. होय होय होय, मला वाटलंच होतं. येस येस, हाच तो विचार की मी एक स्त्री आहे. मी एक स्त्री आहे. मी या रूढी परंपरांना नाही जुमानत. राणी नेत्रावती जेव्हा चष्मा घालून उभी राहते तेव्हा लक्षात येतं की पापण्या झाकल्यानंतर तिच्या अंतर्मनातील विश्व आणि पापण्यांच्या वर चढवलेला तो रंगीबेरंगी चौकटीचा एक तो बंध, तो चष्मा जो स्वच्छ नाहीये, जो नितळ नाहीये, त्याच्यावर समाजाच्या गडदतेतले अस्तर आहेत. बापरे. हे दिसतं. हो 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 सर. 10 रुपयाच्या गॉगल मधनं एवढं सगळं दिसतंय? सिरियसली? मला प्रचंड आवडलेलं आहे हे नाटक. मला प्रचंड आवडलेलं आहे हे Thank you, नाटक. thank you, sir. असा प्रयोग, म्हणजे खरं सांगू तर हा प्रयोग न भूतो न भविष्यती प्रयोग आहे. थँक्यू सर. आणि मी तुम्हाला आता शब्द देतो, काय सर? या वर्षीच्या बर्लिन फेस्टिवलला मी हे नाटक घेऊन जातोय. सर, मला वाटत नाही यापुढे मी वेगळी नाटकं पाहीन नाही. मला हे नाटक बर्लिन फेस्टिवलला घेऊन जायचं आहे. थँक्यू सर. पासपोर्ट्स आहेत ना सगळे? पासपोर्टच्या तयारी करून ठेवा. आपण 40 दिवसांच्या दौऱ्यासाठी बर्लिनला जाऊ. थँक्यू सर. थँक्यू सर. काढा तुम्ही photo. सर ऐकून तर घ्या. हो सर 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 एक मिनिट सर, ते पासपोर्टवरती माझं चुकून नाव दत्तू मोरे असे सर, आणि इथे मी ओंकार राऊत म्हणून नाटक बसवत असतो सर. हरकत नाही,
गॅझेटवर चेंज करून घ्या. मी चाहता झालोय तुमचा चाहता. अरे मी अरे मला वा वा क्या बात है. प्रयोगाचं माहित नाही, स्किट जाम रंगलं, मजा आली आम्हाला. या अजब समीक्षणानंतर ऐकूया हास्यरसिकांचं समीक्षण. प्रसादा. विलक्षण अनवट असा हा अनुभव होता. बरं ना. भन्नाट होतं हे सगळं. आणि दिग्दर्शकाला बाहेर काढून त्याला प्रेक्षक करणं हा कहर होता. आणि पृथ्वी, तुझं विलक्षण कौतुक. कारण हे जे समीक्षक जे लोक असतात ना, ते त्यांचे केस, ते थोडेसे असे पडलेला तो झुपका, ते थोडंसं अंगापेक्षा मोठं जॅकेट, वा वा. आणि वारंवार समोरच्याचं न ऐकता आपण किती अभ्यास केला हे सतत दाखवणं, हे इतकं इत्यंभूत उतरवलंस तू तुझ्यामध्ये की क्या बात आहे. पृथ्वी, आय लव्ह यू. सुपर परफॉर्मन्स, मजा आली मला. वा 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 वा. सई. एकदम ओके मध्ये परफॉर्मन्स होता, फार आवडला मला. अख्ख्या तुमच्या सगळ्या टीमचंच खूप कौतुक. म्हणजे प्रत्येकाने ज्या ज्या जागा काढल्या त्या कमाल होत्या. राऊत, आज बॅटिंग केलीस तू, फार आवडली, भयंकर सुंदर. सावते, व्हॉट टायमिंग अँड व्हॉट प्रेझेन्स यार, अमेझिंग. बने आज दिन बने. क्लायमॅक्स दत्तू फारच चोरून घेऊन गेलास तू, मस्त. वा वा, भारी.